आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्वेता अभिमन्यू प्रजापती आहे. मी कॉम्रेड शामराव परुळेकर माध्यमिक विद्यालय आसगड येथील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आहे. आज या स्पर्धाच्या निमित्ताने मी आपल्या भागातील महान क्रांतीबाई कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर यांच्या कार्याबद्दल माझे विचार मांडण्यासाठी उभी आहे. मित्रांनो, एक काळ असा होता जेव्हा आपल्या भागातील डहाणू, तलासरी, पालघर, आसागड, घोलवड सारखे आणि सीमावर्ती भागातील खानवेल या संपूर्ण परिसरात अन्यायाचा आणि गरिबीचा अंधार होता. सावकारांची वेठबिगाडी आणि शोषण यामुळे इथला समाज पाडहोड पडून निघाला होता. असा कठीण काळात या अन्यायाविरुद्ध ढाल बनून उभी राहिली कॉम्रेड गोदावरीबाई परुळेकर. त्यांनी स्वतःचे सुखी आयुष्य सोडून आदिवासींच्या झोपडीत राहणे पसंत केले. त्यांनी इथल्या माणसांना स्वाभिमानाने जगायला शिकवले आणि अन्यायाची गुलामी मुळापासून उपटून फेकून दिली. पण हे युद्ध लढताना त्यांनी पाहिले की आपल्या या बहुजन आणि आदिवासी समाजाला जर कायमचे स्वातंत्र्य करायचे असेल तर त्यांच्या हातात शिक्षणाची ताकद दिली पाहिजे. म्हणूनच गोदावरीबाईंनी जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकात या संघर्षाचे सुंदर वर्णन केलं आहे. माणूस जागा झाला की तो अन्याय सहन करत नाही, हा धडा त्यांनी सर्वांना दिला आहे. ज्या मुलांनी कधी शाळेचे तोंड पाहिले नव्हते त्यांच्यासाठी त्यांनी डहाणू, तलासरी, पालघर, आसागड, घोलवड सारख्या दूरवरच्या भागात शाळा, आश्रमशाळा आणि वसतिगृहे उभारली. दुर्गम भागातील गोरगरीब मुला मुलींच्या राहण्याची, खाण्याची आणि शिक्षणाची मोफत सोय केली. ज्या हातामध्ये पूर्वी सावकारांच्या गुलामीची साखळी होती त्या हातामध्ये त्यांनी लेखणी आणि पुस्तके दिली. आज या शाळा कॉलेजमधून हजारो मुले मुली शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. आज आपण आपल्या परिसरात ज्या मोकळ्या हवेत आणि थाटमानाने जगत आहोत त्यामागे कॉम्रेड गोदावरीबाई परुळेकर यांचा मोठा त्याग आहे. कॉम्रेड गोदावरीबाई परुळेकर यांचे विचार आणि त्यांनी दिलेला संघर्षाचा संदेश आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि गरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शिकवण त्यांचे जीवन कार्यातून आपल्याला मिळते. विद्यार्थी म्हणून आपणही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो. आपणही प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे, समाजातील गरजू लोकांना मदत केली पाहिजे, पर्यावरणाचे संरक्षण केलं पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने व आदराने वागले पाहिजे. समाज बदलण्याची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच होते. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचे मोठेपण त्याच्या संपत्तीत नसते तर त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्यात असते. कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील शोषित, पीडित आणि वंचित लोकांच्या सेवेसाठी अर्पण केले. म्हणूनच त्या आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. कॉम्रेड गोदावरीबाई परुळेकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझे भाषण समाप्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.